अरे, अरे! आली मी फायनली माझ्या सासरी. तर नमस्कार मंडळी. सकाळची मॉर्निंग तर इथूनच सुरुवात झाली, की माझं कामाचं रुटीन पण आता चालू झालं. मग काय जेवायला बनवायचं होतं मला कोलंबी आणि मांदेली. तर ते रस्सा केला. त्याच्यानंतर मांदेली फ्राय करायची होती. घरी तर मी 5-6 दिवस एवढा आराम केला ना, की काय बोलू. एकाही कामाला हात न लावता मस्तपैकी आराम केला. देन आता माझी रुटीन चालू झाली. परत आता आपल्याला शॉपिंगचे वगैरे व्लॉग बघायला मिळतील, कारण आमच्या इथे लग्न अजून माझी शॉपिंग काहीच झालेली नाही. त्याच्यानंतर रिटर्न मला लग्नाला पण जायचं आहे, मग तिथले पण व्लॉग बघायला मिळतील. तुम्हाला माहिती आहे का 4-5 वर्षांनी आमच्या गावात कबड्ड्या होत्या आणि कबड्डी हा खेळ आहे ना खूप जवळचा आहे. आम्हाला खेळताना येत नसलं ना तरी इतका आवडतो ना बघायला, कारण आमच्या गावाची कबड्डीचं नातं काहीतरी वेगळंच आहे. पहिल्यापासून आमच्या गावातली टीम ही कबड्डी वगैरे खेळते, त्याच्यामुळे आम्हाला पण त्याची आवड अशी झालेली आहे. आणि आमच्या गावातल्या सगळ्या महिला वगैरे जातात बघायला आणि मग काय खायची सुरुवात केली. कबड्डी बघायला गेलेली की खायला गेलं हे काही कळलंच नाही. कारण चायनीज भेळ खाल्ली, अंडापाव खाल्ला, त्याच्यानंतर दाणे, शेंगदाणे वगैरे हे तर आपलं चालूच होतं. आणि आम्ही इतकी एन्जॉय करत होतो ना बघून आणि मस्त मस्त स्टॉल्स वगैरे होते, कोल्ड कॉफी वगैरे ते चालूच होतं. त्याच्यानंतर मग खूप टाईम झाला, मग भूक लागली, रिटर्न वडापाव वगैरे आणले. मग वडापावची ट्रीट असे प्रत्येकजण ट्रीट देत होता आणि खूप जास्त एन्जॉय केलं. तुम्हाला माहिती आहे का आम्ही पुरी फायनल बघितली आणि इतकी मजा आली ना. आणि जे आपण व्हिडिओमध्ये बघतो ना ते समोरून बघायला इतकी जास्त भीती वाटते ना, की असं वाटतं की कुठली टीम जिंकते. तुम्हाला काय वाटतं? तुमच्यासोबत पण असं होतं का? भेटू अशाच मस्त व्लॉगमध्ये.